लाडू पातळासी मैकाविली नगरीसी समाचार वेगेसी हरिखवनासी जाणू. मग पाताळामध्ये मैकावती जी नगरी आहे त्या नगरीमध्ये रावण आणि रावण राहतात आणि त्याच्याकडं रावणाला थोडीशी आशा आहे आणि त्या ठिकाणी दूत पाठवावा रावण विचार करतोय. रावण महिरावण सख्ये बंधू दोघे जण रणयोद्धे अति दारुण राम लक्ष्मण मारतील. रावण महिरावण सख्खे बंधू तर आहेत पण ते दुष्ट आहेत आणि दुष्ट असल्यामुळं आपल्याला ते मदत करतील आणि भगवान श्रीराम आणि लक्ष्मणाला मारण्यास मदत होईल. निश्चय मानुनी चिंती हरिकवला लंकापती मारावया रघुपती दूत निश्चिती पाठवू. मनामधला विचार आहे, मनामध्ये दुःख होतं ते थोडंसं त्याला सुख वाटलं. ह्या दोघांकडून आशा आहे काहीतरी म्हणून आता दूत पाठवण्याचा विचार रावण करतोय पाताळाला. जीविताशा बैसलेसी दूत दाढी पाताळासी समाचार हरिभवनासी महिरावनासी सांगत. मग आता दूत पाताळात पाठवायचा आहे. मग पाठवल्यानंतर तो दूत त्याने रावणाला मैरावणाला सांगावं लागल किंवा हे कशामुळं पाठवलाय, त्याचं निमित्त काय आहे, कारण काय आहे. दूता प्रतिरावण सांगता झाला मधुर वचन तेथील व्रतापण यथार्थ जाण सांगावा. दूत पाठवायचं आहे म्हणल्यास दूतापाशी सविस्तर माहिती द्यावी लागते. मग पूर्व निवेदी जी घडलेली कथा असते किंवा घटना असते ती घटना त्या समोरच्याला सांगायची असते आणि त्याच्यासाठी दूत आता रावणाकडून ऐकून घेतोय. युद्ध झाले श्रीरामासी रामे मारिले सैन्यासी प्रधानाती प्रधान हस्ती राक्षसाशी मारिले. हे ज्यावेळेस युद्ध झालं आणि या युद्धामध्ये रावणाचे अनेक राक्षस भगवान श्रीरामाच्या कृपेने हनुमानाच्या बळाने आणि लक्ष्मणाच्या लक्ष्याने मारल्या गेले. इंद्रजित आणि अक्षय कुमार पुत्र मारिले समग्र उरला से रावण मात्र त्याही सत्वत मारिती. इंद्रजितासारखा अकिया कुमारासारखा कुंभकर्णासारखा असे मोठमोठाले राक्षस भगवान श्रीरामाच्या सैन्याने मारले असं सांगतात. म्हणून या तुम्हापासी मद दाडिले वेगेसी सांग सांगविलेशे युद्ध देसी आता जानासी ते करी. म्हणून आता हे वृत्तांत सांगू लागले किंवा अशाला असं झालंय ही घटना झालेली आहे. भगवान श्रीरामाच्या कृपेनं सगळे राक्षस मारले आणि रावणानं पाठवले असं सांगायचं. म्हणून आज्ञा दिला दूत गेला पाताळाता त्वरित समाचार समस्त रावणोक्त सांगितला. रावणाने थोडक्यात करून भरपूर काय सांगितलं दूताला. दूताने ऐकून घेतलं. राजा म्हटल्यास आज्ञाचं पालन करावं लागतं दूताला. पाताळाकडे निघाला दूत. रावण अददेसी पुसता झाला लुतासी युद्ध रामासी कोण हेतुसी लागले. रावण त्यावेळेस आता विचारू लागलेले किंवा हे कशासाठी झालं युद्ध. हा संध्यात समाचार मज सांगा त्वरित मारिता सुमित्र सोमत्र मित्र निपेश मात्र मज लाग नजले. हे वृत्तांत काय झालाय ते व्यवस्थित सांगावा आणि वृत्तांत काय ऐकून घ्यायचा तर लक्ष्मणाला मारायला वेळ लागणार नाही असं म्हणून लागलेलं आहे. ऐकून या हरिकवन मात दूतादरे जाण ऐकून या हिरावत मात दूत आदरे जनका राजा अतिभूत देह हस्ता मित्रुलेसी.
ऐकून या हरी रावण मात दूतादरे नज कच राजा अतिभूत विदे हस्ता मिथुलेसी. असं म्हणताय आय कोणी आय रावण मात असं. ऐकोनी ऐरावत मात आय रावण मात ऐकोनी ऐरावण मात दूत आदरे जनक राजा. दूत अद्रे सांगत आहे का नाही मग सांगत नाही. कुंडलिका नीट बघ किती ते. ची सोय केली. हरी कुंडली गौरदे अभिचार श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समण जयराम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री रामचंद्राय नमः. ऐकोनी रावण मात दूतादरे सांगत जनक राजात्यद्भुत विदेहस्त मिथुलेसी. मैथिली नगरीचा जो राजा आहे तो जनक आहे आणि त्या जनक राजाची जी कन्या आहे ती माता सीता आहे असा पूर्वीपासून वृत्तांत सांगू लागलेला आहे. जानके त्याचे कन्या रत्न लावण्य गुण निदान तिचे स्वयंवर आपण जनके जान मांडिले. राजा जनकाने माता सीतेचं स्वयंवर मांडलं आणि त्या स्वयंवरामध्ये काय झालं पुढं. मुळे पाठविले सकळ देशोदेशीचे भूपाळ नगरी मिनले सकळ जनक बाळ साधावया. स्वयंवरामध्ये शिवधनुष्य ठेवलेला होता आणि तो शिवधनुष्य उचलण्यासाठी मोठमोठ्या राजांना आमंत्रण देण्यात आलं. यक्ष गण गंधर्व सिद्ध मिळले जी सर्व पाहू आले स्वर्गीचे देव विमानी धाव घेऊनी. यक्ष गंधर्व किन्नर आणि स्वर्गातले सुद्धा देव विमानामध्ये बसून ते सोहळा पाहू लागले. रावण हे तेथे गेला राक्षस गणे परिवारीला जानकी देखोनी वहिला फोने ठेला मूर्छित. त्या ठिकाणी त्या मैथिली नगरीमध्ये जनक राजाच्या दरबारामध्ये जे स्वयंवर होतं त्या ठिकाणी रावण सुद्धा गेला आणि माता सीतेला पाहून तो त्या ठिकाणी मूर्छना आली. तेथे आले ऋषी मंडळे विश्वामित्रादी सकळी राम स्वमित्र त्याजवळी शिष्य मेळी बैसले. त्या ठिकाणी विश्वामित्रा सुद्धा आले, भगवान श्रीराम आले, लक्ष्मण आले, सगळी मंडळी त्या स्वयंवरामध्ये बसली. जनकाचा दुर्धरपणा भार्गव दत्ताच्या पगहना जो चढविल तयासी गुण जानकी जाण तयावरी. परशुरामाचा तो शिवधनुष्य होता आणि तो भगवान शिवशंकराने दिलेला होता आणि तो खेळण्यासाठी माता सीता लहानपणी वापरायची आणि त्या ठिकाणी उचलण्यासाठी ठेवला. चाप दृष्टी पाहता वीर मूर्छित तत्वता राजे चकित झाले चित्ता जनक द्वैताला भेना. अनेक मोठमोठे राजे आले, त्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु कुणालाही उचलणार. त्यावेळेस जनक राजा सुद्धा चिंताग्रस्त झाला. राजे सांडिले सामर्थ्य देखोन या जनक बोलत निर्वीर उर्वी समस्त
वीर निश्चित सेना. जनक राजा त्या सभेमध्ये त्या सोहळ्यामध्ये बोलू लागले, या धरणीवर आता वीर कुणीच नाही का? हा शिवधनुष्य कुणालाच उचलत नाही का? जनकाचे वचन दारुण ऐकोनी क्षोभला रावण. चापी चढवावया गुण सोय आपण सरसावला. रावण अहंकारी आहे. जनकाचं बोलणं त्याच्या काळजापर्यंत ठेसा करत गेलं. त्याला राग आला आणि रावण उठला. तव विपरीत झाले तेथे माता राहिला भूमी ते. तळ धरिला ते गर्व उन्मते रावणी. रावणाला गर्व होता, उन्मत्त होता. तो त्या ठिकाणी गेला आणि काय झालं? गर्वाची आऊत ते सज्ज करिता चापा प्रती. झाले गर्वाची उपती गुण निश्चिते चढेना. शिवधनुष्य उचलण्याचा तर वेगळाच, पण दोर सुद्धा त्याला त्या ठिकाणी उचलना, चढविता येईना. ही त्याची गर्वाची त्या ठिकाणी फजिती झाली. फेरविता त्या धनुष्यासी घोळसिले रावणासी. चंद्रे लागले नेत्रासी तोंडा खरसी पयाली. शिवधनुष्याला रावण फिरवण्यासाठी गेला, पण तो शिवधनुष्य रावण भोकांडीवर घेऊन खाली पडला. उरावरे पडले धनु खुडपे हात पाय रावणू. जनकाला जी धावणू धनुष्य काढून उठविला. रावण खाली पडलेला आहे, त्याच्या उरावर शिवधनुष्य आहे, त्याला बाजूला सरकता येईना. हे जनक राजानं पाहिलं. जनक राजाने तो शिवधनुष्य उचलून बाजूला घेतला. बहुत अपमानला चित्ते पाहू लागला निश्चिती. कोण चढविल गुण सिती सभे प्रती धनुर्वारडा. रावणाची फजिती झाली, अपमान झाला, कसा बसा उठला. आणि आता कोण शिवधनुष्याला तोडीन आणि गुण लावी? तव उठिला रघुवीर बाळनी मासूर सुंदर. ठाण मान मनोहर पितांबर कासेसी. भगवान श्रीराम उठले. त्यांचं वर्णन या ठिकाणी करतात पित्तंबरासहित. आणि बाळ स्वरूप होतं, त्यांचं वय बाळ वय होतं. बाळ वय असून सुद्धा सुंदर होते. मदन मोहन सावळा टिळा करे केला पिवळा. कंठी वैजयंती माळा मुकुट बाणला रत्नांकित. मदन मोहन सोहळा, कंठ होता, गळ्यामध्ये माळा होत्या, असं देखणं स्वरूप भगवान श्रीरामाचं होतं. सज्ज धनुष्य तुनीर पाठीसी बंधू स्वमित्र. रंगा माझी रघुवीर रावणी समोर देखिला. भगवान श्रीराम हे क्षत्रिय होते, राजा होते. आणि राजा असल्याने त्यांच्याकडं दोघांकडेही शिव धनुष्य म्हणजे धनुष्य होते. आणि त्या ठिकाणी पाठीमाग सुमित्र उभा होता. बाळ दिसतसे दाखवला मात्याचा जार नाही वाळला. मरणा धरणे का बैसला शिकविल्या नायके. काही जण भगवान श्रीरामाची त्या ठिकाणी चेष्टा करू लागले. हा मोठमोठे पडले, अजून तोंडावर विषा सुद्धा आलेल्या नाही. एवढ्या लहान वयामध्ये हा शिवधनुष्य उचलील का, अशा शंका निर्माण करू लागली. ऐकोनिया रावण वचन श्रीराम झाला शिवदन. घेऊनी गुरुचे आज्ञापन धनुष्या जाण उचलले. रावणाचं हे कठोर वचन भगवान श्रीरामाने ऐकलं आणि आपले जे गुरु होते त्यांच्या गुरुच्या चरणावर नतमस्तक झाले आणि उभे राहिले. धनुष्या चढवणी गुण ओढे काढला रघुनंदन.
मध्ये कडाडले जाण गेले मोडून ती ठाई भगवान श्रीरामाने धनुष्य उचलला, गुण चढवला, तेवढ्यामध्येच धनुष्याचे दोन तुकडे झाले. सबळ देखोनी रघुनाथा लाज लागले लंकानाथा सर्वता नुदवीच माथा निगे मागुता दोवदन भगवान श्रीरामाने पराक्रम केला, धनुष्य मोडला. हे रावणाला सहन झालं नाही, कसा बसा तोंड करून बाहेर पडला. श्रीरामे पर्णिले सीता ते पासून लंकानाथा लागली अनिवार अवस्था मने जनक द्वैता केवी साधे त्यावेळेस पासून रावणाने मनामध्ये ठेवलं आणि माता सीतेकडे त्याची वाईट नजर राहिली असं त्या ठिकाणी दूत रावणाला सांगतो. पितृ वचने रघुनाथा वना निघाला त्वरित सीता सुमित्रा समवेत वने हिंडत दुर्गमा त्याच ठिकाणी भगवान श्रीरामाचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर ते अयोध्ये नगरीला गेले. माता पित्याचं वचन त्यांनी पालन केलं आणि माता पित्याच्या वचनामुळं ते पुन्हा वनाला आले. कुंडली कवरदे विठ्ठल श्रीनाथदेव तुकाराम सीताराम समजे हनुमंत महाराज की जय. राम राम जय जय राम जय राम जय राम. किती राहिले उगत थोडे 60 महाराष्ट्रात किती सातव्या जेवण पाचला झाटका तू निम वाच त्यांना निम वाच त्यांना निम तू निम बाकऱ्या मारता विसरून जाईल तू कळत तुला. कुंडली कवरधार विठ्ठल श्रीनाथ